शेतकरी आहे, त्याच्यामुळे आपण अन्न मिळतं, आपण जिवंत आहे. दुसरे आपले सीमारक्षक जे आपल्या सीमेवर तैनात आहे, आणि तिसरे जे आपले आई वडील आहेत, त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. या तिघांचे उपकार आपण आयुष्यात कधी विसरायचे नाही. तर वलटे मॅचच्या दिशेने सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा तुमच्या भेटीला. रामजी, तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांची कथा. खरं तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा जर म्हणलं तर दुष्काळग्रस्तातून आम्ही आलो आहोत. जरी आम्ही नोकरी करत असलो तरी आज आम्ही उपेक्षित आहोत. आमच्याकडे पाऊस पडत नाही आणि आम्हाला आहे त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. निश्चित पण ते ज्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ आहे. निसर्ग राजा, वरुण राजा, त्यानुसार ज्याला त्याला ते मिळतं आणि ठीक आहे, जे आहे ते आपण स्वीकारतो. निश्चित संघाचे 12वे आलेले रोशन गायकवाडच्या टीमचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी पुन्हा पुढच्या याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. आमचे सहकारी रामजी इथं उपस्थित आहेत. त्यांचं आमच्यावर जास्त प्रेम आहे. त्यांना निमंत्रित केलं आणि ते इथे उभा आमच्या या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती लावली. मी कल्याण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भोसले साहेब यांना विनंती करतो की रामजी ढेपे साहेब यांचा सत्कार करावा. भोसले साहेब, विनंती. आणि निश्चितच आता मुख्य व्यासपीठावर अजून एक शुभ सन्मान होत असताना आमच्या रामजी साहेबांचा तुमच्या विनंतीला मान देऊन साहेब इथपर्यंत आलेत. आणि जेव्हा आता चौकार किंवा षटकार जाईल तेव्हा मी डीजे वाल्यांना सांगेन एक दोस्तीवर गाणं झालंच पाहिजे. ओके, तर रवी दादा तुम्ही देखील सज्ज राहायचं. फोटोग्राफर दिसत नाही तर फोटोग्राफर कृपया त्यांनी जरा स्टेज कर यावं. फोटोग्राफर आमच्या रील फॅकर्स अमजद कुठे असाल तर या रील फॅकर्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला रील्स पाहायला भेटतील. रामजी ढेपे साहेब, कल्याण मंडळ 2चे सचिव, मागासवर्गीय संघटनेचे एक धगधगत नेतृत्व आणि निर्भड वक्तृत्व आमचे मित्र रामजी. नाही राधू, खूप प्रेमळ आणि अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे आणि मित्रत्व तेवढंच त्यांची दिलदोस्ती दुनियादारी आमच्या सर्वांबरोबर त्यांची आहे. रामजी, तुमचं खूप खूप स्वागत. योगेश तरण्यासाठी 500 रुपयाला छगी आमच्या कल्याण परिमंडळाचे उपाध्यक्ष माननीय सुरजजी धामा साहेब यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यात आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोरे साहेबांकडून. आणि बघा, विकेट घेतली असते तर गायके सरांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. आणि गायके सर तर आता हारलेत, पण त्यांनी आता यांना सपोर्ट करायला घेतलाय. आणि मग इथून काय पलटवार झाला तर अजून एक संघ बाकी आहे का? आहे ना, म्हणजे फायनल पर्यंत जाणार तो आमचा संघ. हा नेहमीच आपला प्रयत्न असतो. तर वेदांत या, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच वेदांत या. तुम्ही पण चांगला चेंडू यावेळी तुम्ही बघू शकतात. बॅटची लिडिंग एज घेतली, 1 धाव मिळते. वेदांत तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकतात. मागच्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी, एक गडी बाद केला. तर पांडुरंग सर त्यांना सामन्याचा पुरस्कार. प्रवीणजी करंगोटे साहेबांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचं द्यावं. वेदांतला खूप सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे, ते फलंदाजी केलेलं आहे. वेदांत, तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. 21 धावा आणि एक फलंदाज बाद केला. 21 धावा आणि एक फलंदाज बाद केलेला आहे. तर मी विनंती करतो प्रवीणजी करंगोटकर साहेब, आमचे प्रादेशिक सचिव, कोकण प्रादेशिक विभाग कल्याण, हे सचिव करंगोटकर सर, थँक्यू सो मच. योगेश, याच दरम्यान नो बॉल, स्क्वेअर लेगच्या 45 नो बॉल, फ्री हिट असेल. पुढचा बॉल, संधी मिळाली, जीवनदान मिळालंय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे. गोरे साहेबांकडून विकेटसाठी गायके सरांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. तरनेची विकेट झाली, विकेटसाठी 500 रुपये.
आणि प्रसादसाठी प्राइज आहे पण प्रसादसाठी प्रहार होतोय. चौकार आलाय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. प्रस्थान केलंय. चेंडू झाले 3, 4 चेंडू झालेले आहेत. डबल डिजिट मध्ये आज धावसंख्या पोहोचत असताना 10. मोठा फटका भरपूर उंच गेलाय. एलिव्हेशन देखील खूप मिळालंय. चेंडू जातोय जातोय जातोय. चौकार. सुंदर प्लेअर आहे, बॅट्समन आहे. प्रसाद व्यापारीने जरा थोडं जज केलं तर निश्चित ती तऱ्हेंची विकेट घेऊ शकतात. आणि लगातारच्या 3 बॉलवर 3 मोठे हिट प्रसादच्या विरोधात 2 चौकाराच्या नंतर आलाय षटकार. आणि धावसंख्या झाली तुम्ही पाहू शकता तब्बल 20 या आकड्यावर. तर तुम्ही बघायचं एक गाणं ऐकलं त्याच्यामध्ये आडवलीचा मथुर राहुल पाटील. कराचा बैलगाडा क्षेत्रामध्ये राहुलबाई असतील त्यांच्या मथुरचा बैलाच नाव आहे 1001 मथुर. त्यानंतर सोन्या बैल जयेश पाटील यांचा बैल. आणि त्यानंतर सर्वात टॉपचा बैल असेल तर कुठला तर आमचा बक्कासूर. बक्कासूर. आम्ही बक्या मथुरला डॉन. मनोज आम्ही मथुरला सपोर्ट करतो कारण की त्या गावात आम्ही बघा राहतो, सपोर्ट आडवलीमध्ये तुम्ही राहतो. कोणालाही करा. सपोर्ट बद्दल हरकत नाहीये कारण प्रत्येकाची आवड असते. कोणला सचिन आवडला, कोणला गांगुली आवडला, कोणला द वॉल राहुल द्रविड आवडला. ही प्रत्येकाची चॉईस आहे. आज सौरव गांगुली बघा. आणि मी तर खरंच बोलेत सुरत दामापूरकर साहेब तुम्हाला एक सांगेन गांगुली बद्दल. आज चेंडू नंतर मी सौरव गांगुलीचं विश्लेषण देईन तुमच्यापर्यंत. 1 धाव आले याच दरम्यान 2 धावा आलेल्या आहेत. तर धावा झालेल्या आहेत त्या आता 22. तर सौरव गांगुली बद्दल मी एकच म्हणेन फिल्डर खूप आलेत. खूप क्रिकेटर्स आले. कोणी 100 सेंचुऱ्या मारल्या, कोणी धावांचा पाठलाग केला, कोणी हे केलं. पण प्रतिस्पर्धी डोळ्याच्या डोळ्यात टाकून मॅच जिंकणारा एकच करणारा होता तो म्हणजे सौरव गांगुली. आणि भारताला विदेशी खेळपट्टीवर जिंकून देण्याची सवय लावून देणारा तो होता गांगुली. आणि त्याच नंतर विश्वचषकामध्ये जेव्हा डावललं गेलं आणि त्यानंतर सर्वाधिक 10,000 रनांचा पल्ला गाठणारा फलंदाज होता सौरव गांगुली. म्हणून मी म्हणेन तुमची चॉईस ऑलवेज ग्रेट आहे. 100% 100 येतोय तो वाईट बॉल. मनोज जी गेल्या मॅच जो हरला आपला डोंबिवली 11चा त्याच्यामध्ये कैलास काळे हा सीझन बॉलचा प्लेयर्स आहे कल्याण रत्नागिरीचा. त्यांनी बॉलिंग का टाकलं नाही कारण की तो ऑलराऊंडर प्लेअर आहे आणि तो चांगला स्पिनर आहे. परंतु त्या संघनायकाने त्याला बॉलिंग का दिली नाही याच्यावर खूप त्यांना चिंतन करणं गरजेचं आहे. अतिशय चांगला बॉलर आहे तो. नाही पण आता वेळ गेली सत्ता गेली. आता 365 दिवसानंतर जे काय करायचं आहे ते निश्चित तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु चांगल्या प्लेअरचा उपयोग का करू घेतला नाही याची मला खंत आहे कारण की मी त्या संघाचा भाग आहे. आणि शॉर्ट एम पूल यावर्षी हॅमर केलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. आणि त्यांच्या खेळाडूंचा उत्साह तुम्ही बघू शकता प्रेक्षक गॅलरी मधून.
म्हटलं होतं आधीच दिल दोस्ती दुनियादारी चांगली झाली भागीदारी, पण भागीदारी फोडण्यात यश मिळवलं गोलंदाज शुभमने. तर तिरंगा संघाचे शंकर पोळे यांनी आपलं सन्मान घेण्यासाठी यायचं, सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं. शंकर पोळ यांनी सन्मान चिन्ह घेण्यासाठी इथपर्यंत यायचं. तुम्हाला विनंती आहे आयोजन कमिटीकडून. चांगला चेंडू हाताळलाय पुन्हा एकदा शुभमने. शंकर पोले शंकर पोळे साहेब तर यायचंय तुम्हाला तुमचा सन्मान घेण्यासाठी. आणि शेवटचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील कल्याण ईस्ट फायटर आणि वसई स्टार दोन्ही संघांनी यायचंय नाणेफेकीसाठी. फलंदाज होतोय बाद, चांगला कमबॅक इथे पाहू शकतात. एच अँड कॉट. धावसंख्या झाली आहे 37. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18.50च्या सरासरीने धावा. 2 फलंदाज बाद. गो टू डीजे. तुमचे मान्यवर सुद्धा नाचायला लागले कारण गाणंच तसे आहेत. बैलगाड्यांनी आम्हाला दिलेलं जे प्रेम आहे सर्वात जास्ती चर्चा सध्या होते. आणि सर मी एकच म्हणेन हे बैलगाडी नाद पुन्हा सुरू झालं ना तिथपासून आमचा क्रिकेटचा क्रेज सुद्धा कमी झालाय. हे तुम्हाला सांगतो मी कारण बैलगाडी क्षेत्राने एवढी प्रगती घेतली आहे तर एखादा खेळाडूला आम्ही मॅचला बोलवतो तर तो बैलगाडा क्षेत्रामध्ये असतो. नेक्स्ट मॅच आहे कल्याण फायटर ईस्टचे कर्णधार आलेले आहेत आणि फक्त आता यायचे ते वसई स्टार. वसई स्टार तुम्हाला यायचं आहे. खराब बॉल यावेळी येतोय वाईट बॉल. बॅक टू बॅकचे 2 चेंडू वाईट. आणि या सामन्यात तुम्ही बघू शकता आतापर्यंत 6वा वाईट आला म्हणजे 7 चेंडू अवांतर फेकलेत आणि 1 नो म्हणजे टोटल 7 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या आहेत. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. वसई स्टारचे देखील कर्णधार आहेत पांडुरंग सर तुम्हाला विनंती आहे नाणेफेकी करून घ्या. आणि जर एक सुवर्ण संधी आलेली आहे जर विकेट्स घेतात हे गोलंदाज तर आमचे कल्याण परिमंडळ कार्यकारिणीचे खजिनदार श्री सतीशजी लोखंडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विकेट्स घेतात आहेत तर आमचे खजिनदार सतीशजी लोखंडे साहेब यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राईज. संधी निर्माण झाली आहे. जेल बाद होऊ शकतो का आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल पकडलाय आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज पटकावतोय गोलंदाज समर्थ. तुमच्या दोन्ही संघासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तुम्हाला दोघांना बेस्ट ऑफ लक देतो. खरं तर आता दुसरा राऊंड चालू झालेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही अतिशय चांगली खेळी करून विजय प्राप्त केलेला आहे आणि तुमची विजय घोडदौड पुढच्या आमच्या प्रथम पारितोषिकासाठी वाटचाल दिसते. त्या अनुषंगाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही आपणास टॉससाठी कोण मागणार आहे? हॅलो. नाणेफेकी संपन्न होते. पांडुरंग गायके सरांच्या माध्यमातून नाणेफेकी संपन्न झाली. नाणेफेकी जिंकली ती कल्याण ईस्ट फायटरने जिंकली आहे का? कल्याण ईस्ट फायटरने नाणेफेक जिंकली आहे. खरं तर आमचे सहकारी मित्र ज्यांनी आम्ही सोबत काम केलं आणि आम्ही त्यांचा एक मैत्री पण आहे तर त्यांनी आज आम्हालाच हरवून ते पुढं गेलेले आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी पाटोळे साहेबांचं खरंच कौतुक करतो. या माणसाला एवढा क्रिकेटचा छंद आहे. आज ते भांडुपला असून पण इथं त्या संघाचे पूर्व त्यांचे सभासद असताना सहकारी असताना ते एक मॅच खेळायला झाली. अभिनंदन साहेब. तुम्ही टॉस जिंकलेला आहे निश्चित काय घेताय? फिल्डिंग घेणार सर आम्ही. फिल्डिंग एक नक्कीच तुम्ही फिल्डिंग घेतली म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी फायनल आहे सर. तुम्ही आम्हाला बी असंच करून हरवलं आहे. निश्चित तुम्हाला शुभेच्छा.
तुमची काय स्ट्रॅटेजी असेल जर आता तुम्ही टॉस हरलेला आहेत आणि समोरच्या संघाने या पूर्वीच्या मॅचला टॉस जिंकूनही त्यांनी समोरच्या टीमला म्हणजे आमच्या संघाला त्यांनी बॅटिंग दिली, आता तुमची काय स्ट्रॅटेजी असेल सर? नक्कीच आम्ही पण ॲक्च्युली फिल्डिंगच घेणार होतो, कारण की आतापर्यंत आपण बघितले सगळे सामन्यांमध्ये कसं आहे प्रत्येकजण चेसिंगवाले जिंकलेले आहेत आणि चेसिंग इझी राहिलेली आहे. हवेचा पण फ्लो त्या साईडला चालू आहे आता, त्या साईडने मेंटॅलिटी होते. पण ठीक आहे, बॅटिंग आली काय हरकत नाही, तरी पण आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. आणि याच दरम्यान लागोपाठ 2 विकेट झाले आहेत. आमचे माननीय कल्याण परिमंडळ कार्यकारिणीचे दोन्ही खजिनदार संघांना श्री सतीशजी आमच्या लोखंडे कमिटी- साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिकची संधी होती, गमावली आहे. मी मनोज एक मिनिट, मी तुमच्या दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच पाटोळे साहेब आणि तुम्ही वसईकर, तुम्ही जेवण केलं वसईकर मिळालं. जर कोणी जेवायचं राहिलं असेल तर निश्चित आमच्या कमिटीने जेवण अजून शिल्लक आहे. मनोजी हे वारंवार तुम्ही जरा अनाऊन्स. निश्चितच जेवण आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि अजूनही जर कोणाला जेवायचं असेल तर तुम्ही जेवून घेऊ शकतात. फूड काउंटर अजूनही सुरू आहे. तर याच दरम्यान षटक संपल्यानंतर आम्ही अजून एक मोठा सन्मान करणार आहोत राजेश शिंदे साहेबांच्या मार्फत. तुम्ही पाहू शकतात बैलगाडा क्षेत्रामधील अजून एक नामवंत असं नाव धुरंधर, मी तरी म्हणेन त्यांचे सुद्धा बैल आहेत आणि त्यांचा सत्कार आम्ही आता करतोय. अमोलजी हरड साहेबांचा सत्कार आमचा मुख्य व्यासपीठावर होतोय राजेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून. तर या आम्ही तुमचा सोबत सन्मान करतोय. आणि जेव्हा सोने बैलचं गाणं लागलं ना, त्यांची पावलं आपोआप थिरकली. त्यांनी स्टेजवर एक आणि त्यांचे सुद्धा बैलगाडा आहेत, बैल आहेत त्यांचे सुद्धा. तर तुम्हाला देखील शुभेच्छा असेल, तुमचा बैल सुद्धा शिवसेनेचं जे ज्या प्रगत जे गीत आहे, एकदा गीत होऊ द्या चांगलं. आणि आमचे सहकारी मनोजी यांना विनंती आहे, हे गीत होत राहील परंतु तुमचं सगळं लक्ष टायमिंगवर आणि त्याच्यावर ठेवा ही विनंती. निश्चित जे जबाबदारी आम्हाला तुम्ही दिली ती आम्ही निश्चित पार पाडण्यासाठी तिथे बस कार्तिक स्वागत करतोय. तर दादा तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि मी एकच सांगेन, आमचा टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा याच्यातून दूर झालाय. बरेचसे आमचे खेळाडू आहेत ते आता बैलगाडामध्ये गेलेले आहेत. मनोजी आता चेसिंग किती आहे समोरच्या टीमला? दावा करायचे आहेत त्या तब्बल 43. मागचा जो टार्गेट होता सेम टार्गेट या सामन्यात देखील तोच आहे. मागच्या सामन्यात देखील 43 धावा करायच्या होत्या, या सामन्यात देखील 43 धावा करायच्या आहेत. आणि तो सामना जिंकला होता. तुम्ही बघू शकतात की जास्तीत जास्त कमी चेंडू राखून तो सामना जिंकवला. आता बघूया हा सामना कसा जिंकतोय. 13 चेंडू मध्ये फिनिश झाले. येस येस ओके. डीजे ना विनंती करतो एकदा शिवसेनेचं गीत आपण लावावं मॅच सुरू होण्या. के स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केला. पण या पक्ष स्थापन केल्यामागे मी आजपर्यंत एकच म्हणेन, कधीच त्यांच्यामध्ये कुठला मोह नव्हता,
त्यांच्यामध्ये कुठल्याच अपेक्षा नव्हत्या. शेवटपर्यंत पक्षप्रमुख म्हणूनच राहिले, जगले, आपल्यातून निघून गेले. पण जे त्यांनी स्वतःमध्ये एकी ठेवली ती शेवटपर्यंत तीच ठेवली. निश्चित मनोजी, बघा बाळासाहेबांचं जे विचार होता त्या विचाराला आणि त्या गाण्यामध्ये बघा, गाण्यामध्ये खूप बोल आहेत की कुठलाही जातीभेद न करता साळी कोळी माळी या सामान्य समाजाला, सर्व उपेक्षित समाजाला त्यांनी नेतृत्व दिलं आणि त्यांना मोठ्या मोठ्या पदावर त्यांनी नगरसेवकपासून तर आमदार मंत्र्यापासून साबीरभाई शेख आज बी आमच्या ते हृदयात आहे. साबीरभाई शेख यांना कामगार मंत्री केलं. मी तर एकच म्हणेन, असा नेता पुन्हा होणार नाही. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवून दिलाय, प्रसादने मार खाल्ला, पण आता प्रसाद मार देत असताना येतोय षटकार. आलेले आहेत, बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतो. षटकार तर आलाय, चौकार देखील आलाय आणि यावेळी क्लीन बोल्ड टर्न केलाय, प्लेड ऑन, क्विक रिप्लाय मी तरी म्हणेन गोलंदाज गोपाळचं, आणि केलाय पलटवार, फलंदाज होतोय बाद. या मॅचेसमध्ये आज बी आमच्या कल्याण मंडळचे 2चे सचिवांची टीम आज बी पुढं वाटचाल करते आणि आज बी ती त्या स्पर्धेत आहे. आणि निश्चितच त्यांना देखील शुभेच्छा असतील. दरम्यानचा येतोय तो झेल ड्रॉप होत असताना क्षेत्रक्षेकडून चुकी झाली, दुसरी धाव घेते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय. जीवनदान मिळालं, जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या तुम्हाला करायची ती 43 धावाचा पाठलाग करतात आहे आणि धावा संख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 12. अजूनही 31 धाव्यांची गरज. येणारे 13 चेंडू 31 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस, येतोय तो डॉट बॉल. या संघाचे आता व्यापारी प्रसाद व्यापारी चांगला बॅट्समन आउट झालेला आहे. निश्चित आता जे बॅट्समन स्पीचवर आहेत त्याच्यामध्ये शुभम गोष्टीकर आहे, त्यांनी थोडं विश्वनाथ माळे आहे, ऑपरेटर आहेत आमचे, त्यांनी सुद्धा या आपल्या मॅच जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कारण की तोलामोलाची त्यांच्या पुढे संघ आहे तिरंगा क्रिकेट संघ डोंबोली. निश्चित अतिटतीच्या सामन्यामध्ये कोण जिंकते, आपल्याला बाजी मारते हे आपल्याला पाहावं लागेल मनोजी. आणि निश्चितच जो आता चांगला खेळ करेल तो जिंकेल. कारण तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. आपल्या संघातील नेता गेलाय पण जे करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. कारण संघातील जो प्रमुख फलंदाज असतो बाद होतो, डावेला खिंडार पडतो आणि त्यानंतर त्या प्रेशरमध्ये जो खरा डाव सांभाळतो तो खरा हिरो असतो. आणि जबाबदारी असते ही ढकलणं सोपी असते पण ती घेणं ही सर्वात कठीण असते. आता कठीण जबाबदारी आहे ते सांभाळायची. आणि यावेळी बघा काय घडलंय, फुलटॉस होतं, स्वतःच्या डोक्यावर हात मारतात. चेंडू पाठवाचा तो सीमारेषेच्या पलीकडे पण यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज त्रिफळाचीत बाद. आमचे माळी या आता त्यांना विकेट त्यांनी घेतलेली आहे. निश्चित आता जो विकेट घेतलेला आहे अतिशय महत्त्वाचा विकेट होता, कारण की त्यांनी विजयाकडे त्यांनी त्या संघाला घेऊन गेले असते. परंतु नाऊन स्ट्राईकला अजून बी गोष्टीकर आहे, बघू काय होतंय ते. नाही पांडुरंग सर, मी एकच सांगेन, तुमच्या अपेक्षा खूप आहेत. परत तुम्ही पहिले हारले, त्यानंतर दुसऱ्या संघाला सपोर्ट केला, त्यानंतर फलंदाजाला सपोर्ट केला, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झालाय. आता बघूया काय घडतंय. वाईड येतोय पांडुरंग सर, सध्या विरोधाचे विषय. जो चांगला खेळ
दाखवेल तो संघ त्याला आमचा सपोर्ट आहे. कारण की आम्ही जरी खेळाडू असोल तरी आम्ही संघ मॅच खेळून आम्ही हारलो जरी असोल तर ज्या संघाबरोबर आम्ही हरलो त्याला पुढील ते शुभेच्छा दिलेल्या आहेत. निश्चित जो जिंकेल ते आमच्यासाठी आहे. ओके ओके तर आमच्या बरोबर आहे बरोबर आहे प्रत्येकाला त्यांचा आनंद हा सेलिब्रेशन करायचा असतो. तर फिल्डिंग करणाऱ्या पाठीराख्यांची एक विनंती आहे की आता जर विकेट किंवा काही झालं चौकाराला काही आलं तर जरा डीजेला सुद्धा चान्स द्या. आम्हाला गाणं ऐकायचं आहे. तर तुमच्या भावना आता आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आम्हाला समजलंय की जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तुम्ही फार्म हाऊस बुक करतात त्यामुळे तुम्हाला एन्जॉय करायचा असतो. तर तिरंगासाठी एक सॉन्ग होऊन जाऊन द्या. आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. सामना अजूनही संपला नाहीये. दाखवून देतोय हे येणारा चौकार. एन्जॉय करा. आता तुमच्यासाठीच गाणी वाजणार आहे. पांडुरंग सर देखील थोडीशी विश्रांती घेतील कारण तुमच्या भावना आम्हाला समजल्या. तुम्ही दरवर्षी तुम्ही उत्साह करायला येता एन्जॉय आणि एन्जॉय केलाच पाहिजे. आज आलोय आपण एन्जॉय करायसाठी. एन्जॉय केलं. धावसंख्या झाली ती 22. टर्न करायचा प्रयत्न आहे ऑन साईडच्या दिशेने. खेळाडू सरसावतोय. डीपच्या खेळाडूकडून प्रोटेक्शन पाहायला मिळालं. तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. पार्थ 11 प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. धावसंख्या पोचली ती 24. अजूनही 19 धाव्यांची गरज आहे. किती बॉल मध्ये किती रन पाहिजेत चेंडू म्हणून शिल्लक असेल ते 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. आता सर्व गाणी मी तर डीजेवाल्यांना बोलेन थोडी हिंदी सॉन्ग सुद्धा होऊन जाऊन द्या म्हणजे आमचे प्रेक्षक जरा मस्तीमध्ये येतील. फुलटॉस नो बॉल फ्री हिट आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. हिट 6 धावा. अजून अशा आमच्या मावळलेल्या नाहीत दोन्ही. आहे तोपर्यंत या संघामध्ये आणि जिंकण्याची खूप हौसले बुलंद आहेत. बघा काय होतंय ते. उघडा डोळे पहा नीट. भेटतोय फ्री हिट नो बॉल. शॉर्ट पिच बॉल कॅचची सध्या फ्री हिटचा बॉल होता. एकच धाव मिळेल. समीकरण 7-12च होतं. बरोबर बरोबर 7-12च होतं. आता आणि किती 7 बॉल किती रन पाहिजे मनोजी. आता 7 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 11 एकच आली आहे सिंगल. आणि ज्यात तुम्ही उल्लेख केला फलंदाजाचा मनोज शुभम गोष्टीकर जो अजूनही शुभम गोष्टीकर तो अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. सामना जिंकून देण्याची धमक त्याच्यामध्ये अजूनही. आणि 7 चेंडू 11 धावा आहेत. या 11 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहे. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत.
तुमची फरमाईश आम्ही पुरी केली आणि तुम्ही नाचत नाही. नाचाल तर जिंकाल. मनोजजी बघा, पार्थ 11 मध्ये जरा उत्साह दिसून येत आहे. काय होतंय काही कळत नाही. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका सामना खुला करू शकतो, तर एखादा विकेट सामन्यामध्ये मजा आणू शकतो. पण दरम्यान येतोय तो व्हाईट बॉल. प्रेशर आहे आता, गोलंदाजावर प्रेशर आहे. तिरंगा नाचाल तर जिंकाल. लक्षात ठेवा, तुम्ही तासाचे थांबलेत, सामना दुसऱ्याच्या बाजूने झोकत चाललाय. आता निर्णय तुमच्याला घ्यायचा आहे. 7 चेंडू 10ची गरज. कट केलाय यावेळी. गॅप सिलेक्शन आहे, चांगलं फिल्डिंग पॉइंटच्या दिशेने. तुम्ही बघू शकतात एकच धाव. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत असताना 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. सामना रफ अँड टफ मध्ये अजूनही सामन्यामध्ये जान आहे. 50-50 सामना आहे. बॅलन्स आहे सामना दोन्ही टीमच्या बाजूने आणि खूपच चांगला सामना आहे. मी तरी म्हणेन आतापर्यंत रंगलाय. मागचा सामना देखील खूप चांगला झाला. हा सामना देखील शेवटच्या षटकामध्ये येत असताना शॉर्ट टाइम पूल करायचा होता. हुक केला यावेळी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फार वेगाने आले तिथे. चेंडू सुद्धा गॅदर केला. फेकी सुद्धा अचूक आहे. सर्व काही बरोबर आहे. एकच धाव मिळाली आहे. धावा करायची आता 4 चेंडू आणि 8. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 4 बॉल्स रिमेंबिंग 8 रन्स. एकदम अटीतटीचा हा मुकाबला. सामन्यामध्ये रंग भरणारा हा मुकाबला. पण स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक फलंदाज तुम्ही पाहू शकता. त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आल्यात, पण प्रेशर क्रिएट. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगला फलंदाज असो तेव्हा गोलंदाजावर नेहमीच प्रेशर येतो. हे वारंवार चित्र आम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि आज देखील तेच पाहतोय आणि पाहत राहू. कारण मनोजजी, pressure- जर शुभम गोष्टीकरने सलग 2 6 जर मारले तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस माझ्यातर्फे. ओके ओके, क्या बात आहे. एटीएम नंबर पुन्हा एकदा 500 आणि व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलेला आहे, पण 2 षटकार आता मारू पण शकत नाही कारण वाईट आलाय. कारण 7 धावा पाहिजे आणि 1 मारला तर किती? 250 का? 6 धावा पाहिजे. 250. ओके चला डन. 4 चेंडू 6 धावा आणि खेचलाय. बघूया जातोय का नाही. कॅच पकडलाय आणि प्रेक्षकांचा आनंद बघा तिकडे. होऊन दे डीजे, ठोक डीजे. गेला पण वाया नाही गेला. तिरंगा नाचाल तर जिंकाल. ओके ओके. 3 चेंडू 6 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. गोलंदाज काय करतोय? चांगली गोलंदाजी करतोय आणि आता सामना संपुष्टाच्या दिशेने जातोय की काय? वाईड आलाय. 3 धावा आल्यात. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. वाईट +2 म्हणजे 3च धावा आलेल्या आहेत आणि प्लस विकेट. तर आता तुम्ही बघू शकतात समीकरण असेल ते 3 चेंडू आणि 3 धावा. बरोबर. या आजच्या सत्रातला आपल्याला बघायला मिळतंय. नक्की काय होतंय काय माहिती नाही, परंतु जर मला वाटतंय जर मॅच टाय झाला तर आमच्या कमिटीचा जो काही निर्णय आहे त्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. कमिटी शेवटी निर्णय घेईल. नाही, पण आपण chasing compulsory ठेवली. कमिटीने आम्हाला कॉल दिलेला आहे. बरोबर आहे सूरजजी. जर मॅच टाय झाला तर सुपर ओव्हर करावं लागेल. अरे बाप. आणि आपण इथे बोलायची आधी ते सामना देखील संपलाय. सामना जिंकलाय पार्थ 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ 11. तिरंगा संघ हारला असेल तरी तुमचा एन्जॉय चालू ठेवा. आम्ही तुमच्या अशी डीजे लावतोय. लावा एक गाणं चांगलं.
अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चांगली फलंदाजी तुझ्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाली. पांडुरंग गायके सर देखील अभिनंदन करायला चाललेत. हा डीजे लावा त्यांना डान्स करायचा.